आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माझे सहकारी बूथ प्रमुख बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, आज खास आपल्या सगळ्या बूथ प्रमुखांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून येणारी निवडणूक कशी आपण जिंकावी यावरती चर्चा करायला आपल्याला आज रवींद्र चव्हाण साहेब आले. आणि आपण बघितलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व बूथ प्रमुख अतिशय कर्तबदारीने काम करत होते आणि त्याच वेळेस या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि बूथ प्रमुख हा आपल्या संघटनेचा आत्मा आहे. आपल्या प्रत्येक बूथ प्रमुखाच्या माध्यमातून त्या भागातल्या नागरिकांशी आपला संपर्क होतो. त्या बूथवरचं आपण बायफर्केशन करतो. त्या बूथ मध्ये बाहेरगावी कोणी गेलंय का, शिफ्ट झालंय का, मॅच झाली आहे का, सामाजिक पण आपण तिकडे बायफर्केशन करतो. आणि त्याच्यामुळेच या निवडणुकीत आपल्याला यश मिळत असते. आणि या निवडणुकीत पण आपल्याला प्रत्येक बूथ मध्ये 51% प्लस मत आपण कसं घेणार याचं सगळं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही सगळे बूथ प्रमुख यामध्ये यशस्वीपणे जे काम केलेलं, इतके वर्षानुवर्ष आपण सगळेजण काम करतात, संघटनेशी बांधिलकी आपली, त्याबद्दल म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचं म्हणजे कुठली व्यथा येणार नाही, कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही, कारण की आपल्याला अनुभव आहे. आणि या अनुभवातून नक्कीच या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण या छत्रपती संभाजीनगर मध्ये या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करण्याकरता तुम्ही सगळेजण प्रयत्नशील आहात. या ठिकाणी अनेक लोकांनी निवडणुकीमध्ये सहभागी झाले होते, कोणी फॉर्म भरला होता, पण मान्य पक्षाच्या सर्व नेत्यांचा मान ठेवून त्यांनी फॉर्म विड्रॉ केले. त्या सगळ्यांचा मी इकडे अनेक लोक त्याच्यातले उपस्थित आहेत, मी त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे. कारण की आपण पक्षावर जे प्रेम आपलं दाखवलं आणि पक्षाच्या शिस्तीमध्ये जे सगळ्यांनी आपण काम केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी एवढं जास्त वेळ घेणार नाही, कारण की आपल्याला चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि त्यांनाही पुढे जालन्याला जायचं आहे. पण एवढंच विनंती करणार आहे की आपल्याला माहिती आहे, मन पहिल्या दिवशीपासून आपले माननीय केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब आणि आपले अमितभाई शाह साहेब म्हणायचे की बूथ जीता चुनाव जीता. त्याच्यामुळे बूथ जिंकणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. इकडे अनेक उमेदवार पण आलेत, अनेक बूथ प्रमुख पण आलेले. त्या सगळ्यांना मी एकच विनंती करणार आहे की आपल्या बूथवर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला 51% प्लस मत मिळण्याकरता जी काय शक्ती, जी काय ताकद, जे काय प्रयत्न आपल्याला करायचे ते आपण केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.